नागपूरला गोव्याशी जोडण्यासाठी अन्य पर्यायी मार्ग असताना शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली नव्या महामार्गाचा घाट घालण्यात आलाय। या शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो एकर पिकाऊ जमीन शेतकऱ्यांच्या हातून जाणार आहे। यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून या महामार्गाला विरोध होतोय। महामार्गाला होत असलेला शेतकऱ्यांचा विरोध शासनापर्यंत पोहोचावा यासाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी महामार्ग विरोधी कृती समितीची आज कोल्हापुरात बैठक पार पडली। या बैठकीला आमदार सतेज पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉक्टर भारत पाटणकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते। या लोकप्रतिनिधींनी आंदोलनासंदर्भात सूचना मांडल्या। आजच्या बैठकीत चर्चेअंती महामार्गाला विरोध करण्यासाठी 18 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा सहकुटुंब मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला। शक्तीपीठ महामार्गाची संकल्पना मांडण्यापासून कोल्हापूर असेल, सांगली असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याला विरोध होतो। पर्यायी रस्ते असताना, कारण नसताना आज शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं काम सरकार त्या ठिकाणी करते। एक भावनिक त्याला झालर देऊन लोकांच्या वेगळ्या भावना घेऊन जायचं, परंतु कॉन्ट्रॅक्टर धार्जिन हा शक्तीपीठ महामार्ग आहे। आता ऑलरेडी रत्नागिरी नागपूर महामार्ग त्या ठिकाणी होतो। अनेक रस्ते असताना परत हा रस्ता कशासाठी असा प्रश्न आहे, आणि म्हणून 100% त्याला विरोध हा कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांचा असणार आहे। कुठल्याही परिस्थितीत हा महामार्ग कोल्हापूरमध्ये होणार नाही या दृष्टीने आजची बैठक आहे। आमचे यापूर्वी एक मेळावा झालेला आहे आणि 18 तारखेला सकाळी 10 वाजता प्रचंड असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही काढण्याचे नियोजन केलेलं आहे। माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्ग केवळ काही राज्यकर्त्यांच्या भल्यासाठी करण्यात येत असल्याचा आरोप केला। 18 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा एक प्रचंड मोठा मोर्चा काढायचा निर्णय आज झालेला आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही अशी आमची भूमिका आहे। याचा अर्थ विकासाला आमचा विरोध आहे अशातला भाग नाही, त्याची आवश्यकताच नाही। कारण एकूणच हा शक्तीपीठ महामार्ग हा जनतेसाठी नाही, भाविकांच्यासाठी नाही, तर राजकीय नेत्यांना समृद्धीसारखा अधिक समृद्ध करण्यासाठी म्हणून हा महामार्ग आहे। गिरीश फुंडे यांनी मोर्चापूर्वी तालुकानिहाय बैठका घेऊन मोर्चातील सहभागाबद्दल शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येईल असं सांगितलं। या बैठकीला गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, विक्रांत पाटील किणीकर यांच्यासह सम्राट मोरे, प्रकाश पाटील, प्रशांत आंबी, जंबू चौगुले, हरीश कांबळे, राम करे, रवी जाधव, शिवाजी मगदूम, सर्जेराव देसाई, शिवाजी कांबळे, नितीन मगदूम, नवनाथ पाटील, तानाजी भोसले, पंकज चौगुले, संतोष पोवार, आनंदा देसाई, कृष्णा भारती, नवनाथ पाटील, शरद पाटील, शामराव पाटील यांच्यासह कार्यकर्ते तसेच शिरोळ, हातकणंगले, कागल, भुदरगड, आजरा तालुक्यातील महामार्ग बाधित शेतकरी उपस्थित होते।